नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला वातावरणातील थर यावर लेक्चर बघायचंय. आता हा टॉपिक जरा थोडा किचकट आहे, म्हणजे आपल्याला याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा याच्यावर एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे आलेले तेच आयएमपी करू, जास्त काही मोठं लेक्चर नसणार आहे, छोटं लेक्चर असणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघा, म्हणजे जेणेकरून कंटाळा पण येणार नाही. ओके, चला बघा, वातावरण म्हणजे काय? वातावरण म्हणायचं तरी कशाला? वातावरणाची व्याख्या तरी काय आहे? बघा, पृथ्वीभोवती असलेल्या, म्हणजे जी काय पृथ्वी आपल्या त्याच्या भोवती असलेल्या विविध वायूंच्या आवरणास वातावरण म्हणतात. म्हणजे आपल्या पृथ्वीभोवती जे काही आवरण आहे त्या आवरणाला काय म्हणायचं? वातावरण म्हणायचं. जाडी किती? सुमारे 320 किलोमीटर आहे. बघा, जाडी किती बाळांनो? 320 किलोमीटर इतकी जाडी आहे. त्यानंतर पुढे बघा, आता आपल्याला ते थर बघायचे, आपल्याला वातावरणाचे थर. वातावरणाचे थरामध्ये बघा काय दिलंय, तर इथं तपांबर बघायचा. पहिला तपांबर सर्वात खालचा थर आहे. तपांबर म्हणजे सगळ्यात खाली थर असतो हा, आणि याची जाडी असते 10 ते 12 किलोमीटर इतकी. किती जाडी असते? तर 10 ते 12 किलोमीटर. सगळ्यात जास्त हवामानातील बदल, ढग, पाऊस, वारे इत्यादी ह्या स्थानामध्ये होतं. सगळ्यात जास्त जर बदल होत असेल ना, तर तो कोणत्या याच्यामध्ये होतो? तर तपांबरामध्ये होतो. बघा, जाडी 10 ते 12, ढग, पाऊस, वारे यांच्या या थरामध्ये आढळतात सर्वच्या सर्व. याची जाडी विषुववृत्ताजवळ, म्हणजे विषुववृत्त जे आहे त्याच्या जवळ 18 किलोमीटर आणि ध्रुवापासून सुमारे 8 किलोमीटर आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ 18 किलोमीटर आहे आणि ध्रुवाजवळ 8 किलोमीटर इतकं आहे. तापमान उंची वाढल्यास घटते. तापमानाची उंची जर वाढली तर उंची काय होते ना? घटते. सुमारे दर 1 किलोमीटर उंचीवर तापमान 6.5 अंश सेल्सिअस इतकं घटतं. काय म्हटलंय? दर 1 किलोमीटर उंचीवर तापमान 6.5 अंश सेल्सिअस वर काय होतं बाळांनो? तर घटतं. बघा पुढे बघा आता, तपस तपस्तब्दी म्हणजे तपांबर व स्थितांबर यांतील संक्रमण स्तर आहे हा. एवढा काय महत्वाचा नाही. इथं तापमान स्थिर राहतं. तापमान कसं राहतं? स्थिर राहतं. स्तब्दी त्याचं नाव आहे. तपांबर आणि स्थितांबर यामध्ये संक्रमण स्तर म्हणतात त्याला. इथं तापमान जे आहे ते कसं राहणार आहे? एक सारखं राहणार आहे, स्थिर राहणार आहे. त्यानंतर बघ बाळा, स्थितांबर. स्थितांबर म्हणजे काय? 50 किलोमीटर पर्यंत याचा विस्तार आहे. स्थितांबरचा विस्तार हा महत्वाचा आहे. सितंबरला आपण काय करूया? आयएमपी करू, कारण याच्यावर पेपरला प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणून त्याला आपण आयएमपी म्हणून ग्राह्य धरू आपण. की 50 किलोमीटर पर्यंत विस्तार आहे. तापमान त्याचं स्थिर असतं, त्यामुळे हवाई वाहतुकीसाठी आदर्श स्तर आहे हा. बघा, तापमान कसं याचं स्थिर आहे, म्हणजे जास्त काही चढ उतार नसतं याच्यामध्ये. मग हवाई वाहतुकीसाठी हा आदर्श थर म्हणून मानला जातो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? तर ओझोनचा थर आढळतो. ओझोनचा जो सूर्याच्या अतिनील किरण आहे ना, किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. आणि आपल्याला याच्यावर प्रश्न विचारून गेलेला आहे की पृथ्वीवर येणारे जे काही अतिनील किरण आहे यांच्यापासून संरक्षण कोणत्या स्तरामध्ये केलं जातं? तर स्थितांबरामध्ये केला जातो. आणि हा तो ओझोनचा थर आहे. येथे उंची वाढल्यास तापमान वाढते. उंची जर वाढलं तर तापमान काय होतं बाळांनो? वाढतो. आणि हवाई वाहतूक म्हणजे काय? तर जे काही प्लेन वगैरे असतात त्यांच्यासाठी हा जो स्तर आहे तो एकदम स्थिर आहे, म्हणजे चांगला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जरा महत्वाचं आहे, राहू द्या लक्षात. बघा, जेट विमाने ह्या थरामध्ये उडतात. जे काही जेट विमाने आहे ना, ते कोणत्या याच्यात? तर ह्या थरामध्ये उडतात. ओके, चला बघा पुढे लक्ष द्या. मध्यांबर बघ, मध्यांबर स्थितांबराच्या वरचा स्तर आहे. स्थितांबराच्या वरचा स्तर 50 ते 80 किलोमीटर इतका तो काय तर त्याचा किलोमीटर पर्यंत आहे मध्यांबर. येथे तापमान पुन्हा कमी होऊ लागते. ते तापमान आहे ते कसं होतं? कमी कमी होत जातं. हे वातावरणातील सर्वात थंड स्तर आहे. हा वातावरणात काय सर्वात थंड थर आहे. उल्का ह्या थरात जळतात. उल्का म्हणजे शूटिंग स्टार ह्या थरामध्ये जळतात. संशोधनासाठी अत्यंत कठीण आहे. म्हणजे हा संशोधन करणं तर शक्य नाही, खूप कठीण आहे हा. कारण इथे थेट पोहोचणे कठीण असते. तिथे जाणं म्हणजे शक्य नाही आपल्या सारख्याला, तिथे जाणं खूप कठीण आहे. म्हणून तर तिथं काय संशोधन पण होऊ शकत नाही. अत्यंत कठीण स्तर येतो. बघा, मध्यांबर श्वेतांबराच्या वरचा स्तर येतो. 50 ते 80 किलोमीटर येते. तापमान पुन्हा कमी होऊ लागते. वातावरणात सर्वात थंड थर आहे. आणि उल्का या थरात आढळतात. संशोधनासाठी अत्यंत कठीण थर, कारण इथे थेट पोहोचणे कसं येतं ते कठीण असतं. ओके, चला पुढे लक्ष द्या आता. दलांबर बघा, दलांबर म्हणजे काय? दलांबर कशाला म्हणायचं? येथे तापमान प्रचंड प्रमाणात वाढते.
कारण सूर्यकिरणांचे थेट परिणाम होतात. इथलं जे तापमान आहे प्रचंड प्रमाणात वाढून जातं. कारण काय होतं, सूर्यकिरणांचे थेट परिणाम होतात इथं. यामध्ये आयनांबर अंतर्भूत आहे. आयनांबर काय तर अंतर्भूत दिलेलं आहे. उपग्रह अंतराळ स्थानक ISS ह्या स्तरात असतात. रेडिओ व दूरसंचार सिग्नल ह्याच थरामुळे परावर्तित होतात. काय म्हणले, रेडिओ व दूरसंचार सिग्नल ह्या स्तरामुळे परावर्तित होता, म्हणजे त्याला दलांबर देखील महत्वाचा आहे. इथं फायदा काय तर रेडिओ आणि दूरसंचारचे सिग्नल परावर्तित होणार आहे. कशामध्ये होणार, ते दलांबर मध्ये होणार आहे. म्हणून लक्षात राहू दे. जास्त काही नाही, एक एक पॉईंट महत्वाचे तेवढे नोट डाऊन करून घेत चला. हे झाले, थोडे राहिले. आता आयनांबर बघा, आयनांबर हे थर बघा दलांबरामधील एक भाग आहे, परंतु ह्याच स्वतंत्र महत्वाचे आहे. याचे स्वतंत्र महत्व आहे, महत्व आहे. यामध्ये वायूमध्ये आयन निर्मिती होऊन रेडिओ लहरी परावर्तित होतात. दूरसंचार व रेडिओ प्रसारणासाठी आवश्यक थर आहे हा आयनांबर. म्हणजे हे थर दलांबरामधील एक भाग आहे, परंतु याचे स्वतंत्र महत्व आहे. ज्यामध्ये वायूंमध्ये आयन निर्मिती होऊन रेडिओ लहरी परावर्तित होतात. दूरसंचार व रेडिओ प्रसारणासाठी आवश्यक थर मानला जातो. आणि त्यानंतर झाले आपले बाह्यांबर. बाह्यांबर म्हणजे काय, तर वातावरणाचा सर्वात बाहेरील, म्हणजे म्हणलं वातावरणाच्या सर्वात बाहेरील थर कोणता, तर त्यावेळी सांगायचं बाळांनो बाह्यांबर सांगायचं. काय सांगायचं, बाह्यांबर. येथे वायू अतीव विरळ असतात आणि हळूहळू अंतराळात मिसळतात. हायड्रोजन व हेलियम यांसारखे हलके वायू इथं आढळतात. यांसारखे हलके वायू ज्या हायड्रोजन आणि हेलियम सारखे ते बाह्यांबर मध्ये काय होतात, आढळतात. बाह्यांबर म्हणजे प्रश्नात उत्तर आहे ना, वातावरणाच्या बाहेरचा थर येतो. आणि कृत्रिम उपग्रह बघा, कृत्रिम उपग्रह ह्याच थरात फिरतात. कृत्रिम उपग्रह कुठं, तर बाळांनो ह्या स्तरामध्ये फिरतात ते. ओके. चला, अशा प्रकारे आपले सर्व पृथ्वीचे स्तर झाले. सुरुवातीला सांगितलं छोटं लेक्चर होतं, जे महत्वाचं आहे ते नोट डाऊन करून घ्या. लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. चलो, धन्यवाद.